टेंबी नाक्याच्या देवीची स्थापना ही धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी केली। स्थापनेमागील कारण म्हणजे गिरणी कामगारांची मुले। गिरणी कामगारांच्या मुलांना मोठ्या गरबा कार्यक्रमात सहभाग देत। हे जे डेकोरेशन आहे ना ते बघा मित्रांनो, वरती बघा। मी विचारलं ते बोलत होते की 7 ते 8 वाजेपर्यंत देवी येईल म्हणून। तयारी चालू आहे जोरात, जसं की तुम्ही बघू शकता। सगळीकडे नुसती तयारी चालू आहे अजूनही। आज पहिला दिवस आहे। तर मी आता ऐकलं की देवी जेव्हा येते ना तेव्हा हे तिन्ही रस्ते बंद करतात। हा रस्ता, तो रस्ता आणि हा रस्ता, हे तिन्ही रस्ते बंद करतात। देवी इथे येते आणि वाजवतात। नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। आता जिमच्या खालीच आहे, डायरेक्ट जिमला जाऊ आणि निघू। शंभर किलो मारत होता, 100 किलो। देवी आलेल्या आहेत मित्रांनो। घ्यायला परत आलेलो आहोत आम्ही। पाऊस 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 पाऊस। चला आता मी चाललोय पाणी बिल भरायला। चला। तर आज हा वाघ निघालाय एकटा दहाड मारायला टेंबी नाक्याच्या देवीचं दर्शन घ्यायला मित्रांनो। बाकी सगळेजण कामाला वगैरे आहेत, तर एकटाच निघालोय। चला। नशीब बघा, नशीब बघा। पहिल्यांदा असं नशीब असेल माझ्या मते। प्लॅटफॉर्मवरती आलो आणि ट्रेन भेटली मित्रांनो। तर आता आपण ठाणे स्टेशनला आहे। तर आज पहिलाच दिवस आहे देवीचा आणि आपण पहिल्या दिवशीच चाललोय। चला। ऑटोला लाईन बघा। तिकडे जण एक जण बोलला की तू चालतच जा, ऑटो करून काय फायदा नाही, रस्ते बंद आहे, ऑटो जाऊ शकत नाही। गर्दीने भरलेलं एक शहर ते म्हणजे ठाणे। बघा कसं सामान झाकलंय बघा। एंट्री गेट। आज पहिला दिवस आहे आणि आता 6:30 5:30 वाजले समथिंग आणि अजूनही देवी बसलेली नाहीये। बॅड लक बोला काय बोला, जे काही आहे ते मान्य आहे। तर आपण जाणून घेऊया टेंबी नाक्याच्या देवीचा इतिहास। चला। टेंबी नाक्याच्या देवीची स्थापना ही धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी केली। स्थापनेमागील कारण म्हणजे गिरणी कामगारांची मुले। गिरणी कामगारांच्या मुलांना मोठ्या गरबा कार्यक्रमात सहभाग देत नसे, म्हणून साहेबांनी या देवीची स्थापना केली। आणि असं ऐकण्यास येतं की या देवीचा जो गरबा आहे ना तो सकाळी 6 वाजेपर्यंत चालायचा एका काळी। जेवढी गर्दी मुंबईत गणपतीला नसते तेवढी गर्दी इथे गरबा खेळण्यासाठी असते असंही बोललं जातं। आणि जे देवीचं डेकोरेशन आहे ते हुबेहूब पुण्याच्या दगडूशेठ हलवाईसारखं आहे। तर बस एवढाच इतिहास आहे आणि ही माहिती मला इंटरनेटवरूनच मिळाली आहे। अजून काय माहिती असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता। हे बघा डेकोरेशन बाहेरूनच केवढं भारी आहे। वरती महादेव, देवांचे देव महादेव। इकडे देवी बसते पण अजून कामच चालू आहे। तयारी चालू आहे जोरात, जसं की तुम्ही बघू शकता। सगळीकडे नुसती तयारी चालू आहे अजूनही। आज पहिला दिवस आहे। इथं देवी समोर बसते। हे जे डेकोरेशन आहे ना ते बघा मित्रांनो, काय भारी ना। वरती बघा, आई शपथ, नाथ खोळा, काय तर डेंजर होणार आहे मित्रांनो। मी विचारलं ते बोलत होते की 7 ते 8 वाजेपर्यंत देवी येईल म्हणून। बघू आता मी थांबतोय की नाही 7 ते 8 वाजेपर्यंत। पण हे जे आहे डेकोरेशन, हे जे दृश्य आहे डोळ्याला एकदम भावण्यासारखं सुंदरच। 5:30 वाजलेत आणि लोक इथं थांबलेत। देवी 7-8 वाजता येणार आहे जसं की मी बोललोय। तर मी आता ऐकलं की देवी जेव्हा येते ना तेव्हा हे तिन्ही रस्ते बंद करतात। हा रस्ता, तो रस्ता आणि हा रस्ता, हे तिन्ही रस्ते बंद करतात। देवी इथे येते आणि वाजवतात। तर बघू आता, अजून तरी दम राखून ठेवला आहे मी। बघू आता पेशन्स कधी माझे तुटतायत ते। तर मित्रांनो, माझ्या सहनशीलतेचा अंत झालेला आहे। 7:15 वाजले तरी देवीचे यायचे काही संकेत नाही। तिकडे वाजवणारे कोणच आजूबाजूला दिसत नव्हते। तर 9, 9:30, 8:30 वाजू शकतात आणि मला खूप लेट होतं पुढे जाण्यासाठी। पुढे मला एक शूट करायचं आहे। पाऊस पण आहे वरून धरून, बऱ्याच गोष्टी मी भिजलोय, तुम्ही बघू शकता। जसं की माझे केस वगैरे तुम्हाला बघून कळालं असेल जेव्हा निघालेलो तेव्हा कसे होते आणि आता कसे आहेत। तर डेकोरेशन ते सगळ्या गोष्टी मी कव्हर केल्या आहे ब्लॉगमध्ये। देवीच्या स्थापनेमागीलचा जो इतिहास आहे तोही मी तुम्हाला सांगितलेला आहे। सगळ्या गोष्टी ऑलमोस्ट क्लिअर केल्यात आपण आणि कव्हर केल्यात। पण
जे आहे ते देवीचं मेन दर्शन झालं नाही, पण मी इथं आजूबाजूलाच राहतो, तर कधीही येऊन देवीचं दर्शन घेईल आणि तुम्हाला मी व्लॉगमध्ये नक्कीच शूट करेल देवीचं दर्शन. चला बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.